आमचे स्वतंत्र सैनिक मराठी निबंध। स्वतंत्र या शब्दाला खरा अर्थ देणारे, त्याला साकार करून उभे करणारे ते क्षत्रिय शूर आमचे स्वतंत्र सैनिक। ही स्वतंत्रता केवळ राजकीय नसते, तर ती प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्भयपणे जगण्याची, स्वप्ने बांधण्याची आणि त्याची साधना करण्याची स्वतंत्रता असते। आणि ही स्वतंत्रता राखण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य समर्पित केले आहे ते आहेत आमचे अजिंक्य सैनिक। सैनिक म्हणजे केवळ युनिफॉर्म मध्ये बंदूक घेऊन उभा असलेला एक व्यक्ती नाही, तर तो एक विचार, एक सद्भावना आणि एक तत्वज्ञान आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली आहे त्या स्वराज्याच्या संकल्पनेचे ते जिवंत रक्षक आहेत। त्यांच्या शौर्याची परंपरा इतिहासाने लिहून ठेवली आहे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे ती परंपरा आजही सीमेवर चालू आहे। आमच्या सैनिकांचे जीवन हे सहजोडीचे नसते, ते थंडी, ऊन, वादळ, पाऊस या सगळ्यांशी झुंजण्याचे असते। सियाचीनसारख्या अतिशय थंड प्रदेशातील हिमवादळांशी सामना करणे, राजस्थानच्या वाळवंटातील तीव्र उन्हात ड्युटी करणे किंवा दंडकारण्यातील दुर्गम जंगलात छापा टाकणे हे त्यांचे दैनंदिन जीवन आहे। त्यांची निष्ठा इतकी प्रबळ असते की ते आपल्या शरीराची, मनाची आणि भावनांची काळजी न करता फक्त कर्तव्याचाच विचार करतात। प्रत्येक सैनिकाच्या मनात एक आई असते जिच्या निरोपाची आठवण त्याला बळ देत असते, एक पत्नी असते जी त्याच्या सुरक्षित वारत्याची वाट पाहत असते, आणि मुलं असतात जी आपल्या वीर बापाला भेटण्यासाठी झोपेतही हसत असतात। पण ह्या सगळ्या ममतेच्या गोष्टी ते आपल्या हृदयात एका खोलीत कोपऱ्यात कैद करून ठेवतात, कारण त्यांना माहीत आहे की जर या भावना बाहेर आल्या तर शत्रू सामना करण्याची त्याची एकाग्रता भंग होईल। हा त्यांचा सर्वात मोठा त्याग आहे। आपल्या प्रियजनापासून दूर राहून सुद्धा त्यांच्यासाठी लढण्याचा सैनिकांचे शस्त्र हे केवळ लोखंडाचे नसते, ते त्यांच्या देशभक्तीचे, शिस्तीचे आणि संकल्पाचे प्रतीक असते। जेव्हा तो सीमेवर उभा असतो तेव्हा तो केवळ एक देशाची सीमा राखत नाही, तर तो आपल्या संपूर्ण राष्ट्राचा आत्मा राखतो। त्याच्या डोळ्यातून बघितलेले स्वप्न, त्याच्या प्राणातून ओतप्रोत भरले देशप्रेम आणि त्याच्या हृदयातील स्वातंत्र्य यावर आपल्या देशाचं अस्तित्व अवलंबून आहे। त्यामुळे आपण जेव्हा कोणत्याही सणाचा आनंद घेतो, स्वतंत्रतेचे महत्त्व गातो, तेव्हा या सैनिकांच्या त्यागाला विसरू नका। ते आपल्याला सुखासाठी आपले सुख त्यागतात, ते आपल्या कुटुंबासाठी आपले कुटुंब सोडतात आणि शेवटी ते आपल्या जीवनासाठी आपले प्राण अर्पण करतात। आमचे सैनिक हे आमच्या स्वतंत्रतेचे खरे पहारेकरी आहेत। त्यांच्या शौर्याला, त्यांच्या समर्पणाला आणि त्यांच्या बलिदानाला कोटी कोटी प्रणाम। आपण फक्त एकच करू शकतो, त्यांना आदराने वंदन करणे आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य नेहमी लक्षात ठेवणे। जय हिंद, जय जवान, जय किसान। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।